आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरामध्ये भाजप शिवसेना एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे लढणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। नागपूरच्या विधान भवनात दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। राज ठाकरे आज ठाणे कोर्टात राहणार हजर। सभेदरम्यान तलवार उपसल्याने 2022 मध्ये राज ठाकरेंवर झाला होता गुन्हा दाखल। मनोज जरांगे पाटील 16 डिसेंबरला दिल्लीला जाणार। मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची दिल्लीत घेणार भेट। शौर्य पाटीलने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप। स्थानिक नागरिकांच्या आरोपांनंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। आमचा तपास सुरू, पुणे पोलिसांनी मांडली भूमिका। मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप। ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहाराप्रकरणी धाड पडल्याची माहिती। धाडींमुळे एकच खळबळ। अंबरनाथच्या आंबेशिव गावात बिबट्याचा संचार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष। गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये घेतलं ताब्यात। वरिष्ठ सूत्रांची माहिती। भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। आणि रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग मधील बाजारात भीषण आग लागली। आगीमध्ये बाजाराचं मोठं नुकसान। आगीत होरपळून एकाचा मृत्यू। ती म्हणजे शरद पवार यांच्या वाढदिवसाचा केक कापला जातोय त्याची दृश्य आपल्याकडे आलेली आहेत। थेट निलेश लंके आपल्याला दिसतायत दृश्यांमध्ये। शरद पवारांच्या वाढदिवसाचा केक कापला जातोय। त्यांचे सगळे नेते कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला आहेत। नवी दिल्ली मधली ही दृश्य कर दिया राजेश टोपे आपल्याला दिसतायत। राजेश टोपे नाहीयेत पण त्यांचे अनेक नेते पदाधिकारी सगळे त्यांच्या आजूबाजूला दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाचा केक कापला जातोय। त्यांना प्रेमाने भरवला जातोय आणि बघा किती सगळ्या नेत्या मंत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणलेले आहेत। लुक हियर इधर देखिए प्लीज। मैडम आप आइए। वन बाय वन जरा सबका थैंक यू सर। खासदार निलेश लंके यांनी केक आणून कदाचित या वाढदिवसाचं छोटेखानी आयोजन केलं असणार। शरद पवारांचा उद्या वाढदिवस आहे, त्याचं सेलिब्रेशन केलं जात आहे। आजच सेलिब्रेशन नेते आणि कार्यकर्ते करताना दिसत आहेत। ही दृश्य होती थेट आता आपण नाशिकच्या बातमीकडे वळूया। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये मुलं विक्री प्रकरणात धक्कादायक कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। बच्चीबाई हंडोगे या महिलेनं स्वतःच्या गावात विकलेल्या मुलीचं बेकायदेशीर दत्तक पत्र बनवल्याचं समोर आलेलं आहे। केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सिनेस्टाईल कथा लिहित मुलीला दत्तक दिल्याचा उल्लेख स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेला आहे। हे त्र्यंबकेश्वर नाशिकचं तेच प्रकरण आहे ज्या महिलेला 14 मुलं आहेत, त्यातली 6 मुलं तिनं विकली। परिस्थिती तिची बिकट, त्यामुळे तिनं विकली। पण त्याच घटनेमध्ये एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। 16 डिसेंबर 2019ला मुलीला दत्तक देत असल्याचं बनावट कागदपत्र तिनं बनवलं होतं अशी माहिती समोर आली आहे। बच्चीबाई हंडोगे
या महिलेनं आपल्या 12 मुलांपैकी 3 ते 4 मुलांची विक्री केल्याचा संशय व्यक्त होत असतानाच हे धक्कादायक कागदपत्र समोर आलंय। गावातीलच राजू बांगारे आणि सावित्री बांगारे यांनी केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गावातील काही साक्षीदारांच्या मदतीनं सहाय्यानं आणि सह्या घेऊन मुलीला दत्तक घेतलं। याच बेकायदेशीर स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात आलेल्या दत्तकपत्राच्या आधारावर मुलीच्या आईवडिलांचं नाव शाळेच्या नोंदीत बदलण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती बच्चीबाई हंडोगे आणि राजू बांगारे यांच्यातील मूल देवाणघेवाण केल्याचं बेकायदेशीर दस्त हाती लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी थेट आपण बोलूया। लक्ष्मण, काल ही बातमी समोर आली, दिवसभर हलकल्लोळ झाला या बातमीने की आपल्या 12-13 मुलांपैकी 3-4 मुलं या महिलेनं विकली तिच्या परिस्थितीमुळे। आज जी गोष्ट समोर येते ती अजून धक्कादायक आहे, काय सांगाल? सुवर्णा, न्यूज 18 लोकमतच्या हातामध्ये जी काही डॉक्युमेंट लागलेली आहे ते डॉक्युमेंट आपण ह्या माझ्या हातामध्ये बघतोय। हे डॉक्युमेंट अवघ्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती हे डॉक्युमेंट तयार करण्यात आलेलं होतं आणि याला दत्तकपत्र आहे अशा प्रकारचं स्वरूप जे आहे ते देण्यात आलेलं होतं। मात्र केवळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक संमतीपत्र जसं असतं त्या स्वरूपाचं हे संमतीपत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि या आधारावर बच्चीबाई हंडोगे नावाची जी महिला आहे जिने आत्तापर्यंत 12 मुलांना जन्म दिलेला आहे, त्यापैकी तिचा एक मुलगा मयत आहे, त्यापैकी 5-6 मुलं तिच्याकडे आहे, मात्र उर्वरित 3 ते 4 मुलं तिने विकल्याचा जो काही आरोप केला जातोय अशा स्वरूपाचे काही पुरावे समोर येत आहे। न्यूज 18 लोकमतने सर्वात पहिले ही बातमी ज्यावेळेला समोर आणली त्यावेळेला मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल या सगळ्यांनी त्या मुलांचा शोध घेतलेला आहे आणि या सगळ्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळे मुलं जे आहे 11चे 11 मुलं जे आहे ते आता बाल संरक्षण गृहामध्ये ताब्यामध्ये आहे, अर्थात त्यांच्या ताब्यामध्ये आहे। ही महिला देखील चौकशीसाठी त्यांच्याच ताब्यामध्ये आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा एकीकडे तपास सुरू असताना दुसरीकडे मात्र हे धक्कादायक डॉक्युमेंट हातामध्ये लागलेलं आहे। केवळ 100 रुपयाच्या एका स्टॅम्पवरती एक सिनेस्टाईल कथा लिहिण्यात आलेली आहे आणि ही सिनेस्टाईल कथा लिहून हे दत्तकपत्र जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे। यामध्ये जो व्यक्ती आहे बांगरे नावाचा त्या व्यक्तीने त्या महिलेकडनं बच्चीबाईकडनं या मुलीला ज्यावेळेला आपल्या ताब्यात घेतलं त्यावेळेला एक कथा लिहिली। ती कथा अशी आहे की ही महिला जी आहे बच्चीबाई तिला आतापर्यंत 6 अपत्य झालेले होते आणि तिला 7वं अपत्य ही मुलगी नको होती, ती तिला मारून टाकणार होती आणि त्यामुळे ही बातमी मला कळाली आणि त्यानंतर मी या महिलेच्या घरी गेलो आणि त्यानंतर मी या महिलेला सांगितलं की ही मुलगी जी आहे ती मला देऊन टाक, मी तिचा सांभाळ करेल। आणि या एका वाक्यावर ती महिला यामध्ये असं म्हणतीये की तू त्या मुलीचा सांभाळ कर, ही मुलगी मी तुला दत्तक देते। एवढ्याच स्वरूपाचा मायना जो आहे एक सिनेस्टाईल कथा जी आहे ती या स्टॅम्प पेपरवर लिहिण्यात आली आणि त्यावरती त्या महिलेचा नवराच जो आहे तो साक्षीदार करून घेण्यात आला आणि अशा स्वरूपाची धक्कादायक प्रकार जो आहे तो नाशिकमध्ये हा सगळा सुरू आहे। आणि या महिलेनं हे जे मूल आहे, ही जी मुलगी आहे लक्ष्मी नावाची, ही देत असताना आर्थिक व्यवहार केल्याचा देखील आरोप आहे। केवळ ही एकच मुलगी नाही तर इतर 2 मुलं जे आहेत ते देखील या महिलेने काही शहापूरला दिले, काही तिच्या गावाच्या शेजारच्या गावामध्ये दिले आणि हे सगळं ही महिला का करत होती तर हे सगळं पैशासाठी करत होती अशा प्रकारचा निष्कर्ष देखील काही अधिकाऱ्यांनी, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलेला होता। कारण या महिलेला आतापर्यंत 12 मुलं झालेली आहेत। काही क्षणासाठी तातडीने थांबवते थेट